तरी कर्मफळी आस न करावी, आणि कुकर्मी संगती न व्हावी. हे सत्क्रियाची आचरावी, हेतुविण तू योगयुक्त होनी, फळाचा संगू टाकुनी. मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे, परी आदरिले कर्मदैवे. जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे. हेही नको ती निमित्ते कोणे एके, हे सिद्धी न वचता ठाके. तरी तेथी चेनी अपरितोखे शोभावेना. आचारता सिद्धी गेले, तरी काजाची कीर आले. परी ठेली आहे सगुण जाहले, ऐसेची मानी. देखी जे तुला आले कर्म निपजे, ते तुले आदुई पुरुषी अर्पिजे. परी परिपूर्ण सहजे जाहले जाणे. देखे संता संत कर्मी, हे जे सरिसेपण मनोधर्मी. तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. पण कर्मफलाची इच्छा न ठेवता आणि निषिद्ध कर्माचा अंगीकार न करता सत्कर्माचेच निष्काम आचरण करावे. अर्जुना, तू योगयुक्त होऊन फलाची इच्छा टाकून मन लावून कर्मे कर. परंतु आरंभिलेले कर्म दैवयोगाने पूर्ण झाले तरी त्याचा संतोष मानू नको, किंवा कोणत्याही कारणाने ते कर्म सिद्धीस न जाता तसेच राहिले तरीही त्याबद्दल मनात असंतोष मानून त्रासू नको. कर्म करताना जर शेवटास गेले तर ते खरोखर उपयोगालाच आले, परंतु कदाचित विघ्न येऊन अपुरे राहिले तरीही बरेच झाले असे समज. कारण असे पहा, जेवढे कर्म घडेल तेवढे ईश्वराला अर्पण करावे, म्हणजे सहजरित्या पूर्ण झाले असे समजावे. आणखी असे पहा की चांगल्या व वाईट कर्माच्या ठिकाणी मनोधर्म सारखा राहणे हीच योगस्थिती असे उत्तम लोक म्हणतात. अर्जुना, समत्व चित्ताचे सार जाणे योगाचे. घेत मन आणि बुद्धीचे ऐक्य आती, तो बुद्धियोग विवरिता. बहुते पाडे पार्था, दिसे हा अरुता कर्मयोगू. परी तेची कर्म आचरिजे, हरीच हा योगू पाविजे. जे कर्मशेष सहजे योग स्थिती, म्हणून बुद्धियोगू सधरू. तेथ अर्जुना होई स्थिरू, मने करी अभेरू. फळ हे तुझा जे बुद्धियोगा योजिले, तेची पारंगत जाहले. इही उभय बंधी सांडिले पाप पुण्ये. ते कर्मी तरी वर्तती, परी कर्मफळा नातळती. आणि याती न लोपती. अर्जुना तया मग निरामय भरित, पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त. धनुर्धरा, तू ऐसा ते होसी, जे मोहा ते यया सांडिसी. आणि वैराग्य मानसी संचरेल, मग निष्कळंक घन. उपजेल आत्मज्ञान, तेने निचाडे होईल मन. पैसे तुझे तेथ अनिक काही जाणावे, का मागिला ते स्मरावे. हे अर्जुना आगवे पारुशेल. अर्जुना, मनाची जी समता तेच योगाचे सार आहे असे तू समज. ज्या समतेत मन, क्रिया व बुद्धी ह्यांचे ऐक्य असते. पार्था, त्या बुद्धियोगाविषयी विचार केला असता हा कर्मयोग पुष्कळ प्रमाणात कमी योग्यतेचा दिसतो, परंतु त्या कर्माचेच आचरण केले तरच हा बुद्धियोग साध्य होतो. कारण कर्माची जी उत्तर अवस्था तीच स्वाभाविक योग स्थिती होय. म्हणून अर्जुना, बुद्धियोगच श्रेष्ठ आहे आणि त्याचीच ठिकाणी तू एकाग्र हो. परंतु मनात फलप्राप्तीची आशा करू नको. ज्यांची बुद्धियोगाकडे प्रवृत्ती झाली तेच पार पडतात आणि पाप व पुण्य या दोहोंच्या बंधनातून मुक्त होतात. अर्जुना, त्यांनी जरी कर्मे केली तरी ते कर्मांच्या फलांची अपेक्षा करीत नाहीत, म्हणून त्यांच्या जन्ममरणाच्या फेऱ्या संपतात. धनुर्धरा, मग बुद्धियोग युक्त होऊन ब्रह्मानंदाने भरलेले अविनाशी असे पद ते मिळवितात. जेव्हा तू ह्या मोहाचा त्याग करशील आणि तुझ्या मनात वैराग्य उत्पन्न होईल, तेव्हा तू बुद्धियोग युक्त होशील. त्या योगाने निर्दोष आणि गहन असे आत्मज्ञान प्राप्त होऊन तुझे अंतःकरण सर्व प्रकारे इच्छारहित होईल. त्या अवस्थेत आणखी काही ज्ञान मिळवावे किंवा पूर्वी झालेले ज्ञान आठवावे हे सर्व थांबेल. इंद्रियाचिया संगती, ये पसरू होतसे मती. हे स्थिर होईल मागुती, आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ. जे बुद्धी होईल निश्चळ, ते पावसी तू सकळ योग स्थिती.
तेथ अर्जुन म्हणे देवा, हाची अभिप्राव आघवा, मी पुसेन आता सांगावा. कृपानिधी मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तुझ निके, ते पुसपा उन्मेखे, मनाचेनी या बोला पार्थे. म्हणितले सांगपा श्रीकृष्णाते, काय म्हणिपे स्थिती प्रज्ञाते. ओळखी केवी आणि स्थिरबुद्धी जो म्हणजे, तो कैसिया चिन्नी जाणिजे. जो समाधी सुख भुंजे अखंडित, तो कवणे स्थिती असे. कैसे निरूपी विलसे, देवा सांगावे हे ऐसे. लक्ष्मीपती तव परब्रह्म अवतरणु, तो षड गुणाधिकारणु, तो काय तेथ नारायणू बोलतो असे. इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी स्थिर होत नसते, ती मग आत्मस्वरूपी स्थिर होईल. समाधी सुखाचे ठिकाणी जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल, तेव्हाच तुला सर्व योग स्थिती साधेल. त्यावेळी अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, कृपानिधे, ह्याच बद्दलचा खुलासा मी जो विचारीन, तो कृपा करून मला सांगा. मग श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, जे तुला संतोषित मनाने योग्य वाटेल ते खुशाल विचार. असे म्हटल्यावर अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे व तो ओळखावा कसा, हे उघड करून सांगा. ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात व जो निरंतर समाधी सुख भोगतो, तो कोणत्या चिन्हांनी ओळखावा. देवा, लक्ष्मीपते, तो कोणत्या स्थितीत असतो व कोणत्या रूपाने वर्तन करतो, हे कृपा करून मला सांगा. तेव्हा षड गुणेश्वर्य संपन्न, सर्व गुणांचे अधिष्ठान व परब्रह्मावतार असे भगवान श्रीकृष्ण बोलू लागले. म्हणे अर्जुना परियेसी, जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे. जो सर्वदा नित्य तृप्तो, अंतःकरण भरितो, परी विषया माझी पतितो. येणे संगे कीजे, तो कामू सर्वथा जाये. दयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञू होये पुरुष जाणे. नाना दुःखी प्राप्ती, जयासी उद्वेगू नाही चित्ती. आणि सुखाची या आरती अडपैजेना. अर्जुना त्याच्या ठाई, कामक्रोधू सहजे नाही. आणि भयाते नेणे कही, परिपूर्ण तो ऐसा जो निरवधी. तो जाणपा स्थिरबुद्धी, जो निरसुनी उपाधी भेदरहितो. जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण चंद्रुका जैसा. अधोमोत्तम प्रकाशा, माजिन म्हणे ऐसी अनवच्छिन्न समता. भूतमात्री सदयता, आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. गोमटे काही पावे, तरी संतोषे तेने न विभवे. जो ओखटेनी नागवे विषादासी, ऐसा हरिक शोकरहितो. जो आत्मबोध भरितो, तो जाणपा प्रज्ञायुक्तो धनुर्धरा. श्री भगवान म्हणतात, अर्जुना, ऐक. मनातील तृष्णा आत्मसुखाला विघ्न करीत असते. जो सर्वदा तृप्त असून ज्याचे अंतःकरण आत्मज्ञानाने भरलेले आहे, पण ज्याच्या संगतीने पुरुष विषयासक्त होतो, त्या कामाची ज्याच्या मनातून पूर्ण निवृत्ती होऊन ज्याचे मन स्वानंदात रममाण असते, तोच पुरुष स्थितप्रज्ञ, स्थिरबुद्धी असे जाणावे. नाना प्रकारची दुःखे प्राप्त होऊनही ज्याच्या मनात त्रास उत्पन्न होत नाही आणि जो सुखाच्या इच्छेमध्ये अडकून राहत नाही, अर्जुना, त्या सत्पुरुषाच्या अंतःकरणातून काम क्रोध सहजपणे नाहीसे झालेले असतात व त्या पूर्ण अवस्थेस पोचलेल्या पुरुषास भयाचे नाव देखील माहीत नसते. अशा प्रकारे संसार सोडून देऊन जो केवळ भेदरहित झालेला असतो, तोच पुरुष स्थिरबुद्धी आहे असे समजावे. पौर्णिमेचा चंद्र जसा चांगल्या किंवा वाईट लोकास सारखा प्रकाश देतो, तसा जो सर्वांशी सदैव सारखे वर्तन ठेवितो, त्याप्रमाणे अखंड ममता आणि प्राणीमात्रांविषयी सदयता असून ज्याच्या मनाची स्थिती कधीही पालटत नाही. काही चांगले प्राप्त झाले तरी त्याच्या आनंदाने ज्याला गर्व होत नाही व वाईट गोष्टींपासून ज्याला दुःख होत नाही, असा जो हर्षशोकरहित असून नेहमी आत्मविचारात निमग्न असतो, तोच अर्जुना स्थिरबुद्धी असे जाण. योगिया दुर्लभ, तो म्या देखिला साजणी.